राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. शरद बोंक्षे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जगातला पहिला ग्रंथ, जगातलं पहिलं पुस्तक कुठलं? ऋग्वेद, हिंदूंचं पुस्तक. माहीत नाही कोणाला. जगातल्या पहिल्या पुस्तकामध्ये, जगातल्या पहिल्या ग्रंथामध्ये 21 सूक्त कोणी रचलेत? स्त्रियांनी रचलेली आहेत. इतकं स्त्रियांना हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्व प्राप्त होतं. इतकं महत्त्व होतं. ऋग्वेदामध्ये 21 सूक्त महिलांनी रचलेली आहेत. ती स्त्री ऋषींना ऋषिका किंवा ब्रह्मवादिनी असे म्हणतात. स्त्री ऋषींना म्हणजे स्त्रियांना ऋषी होण्याचा अधिकार होता. ऋषिका किंवा ब्रह्मवादिनी असे म्हणतात. वेदामध्ये सुमारे 25 ते 27 स्त्री ऋषिका आढळतात. ऋग्वेदामधल्या प्रमुख स्त्री ऋषिका आणि त्यांची सूक्त आवर्जून ऐका. लोपामुद्रा मंडल 1 सूक्त 179, विश्ववारा अत्रेयी मंडल 5 सूक्त 28, अपाला अत्रेयी मंडल 8 सूक्त 91, घोषा काक्षीवती मंडल 10 सूक्त 39-40, रोमशा मंडल 1 सूक्त 126 आणि काही मंत्र, यमी वैवस्वती मंडल 10 सूक्त 10, वाक अंभृणी मंडल 10 सूक्त 125, सूर्या सावित्री मंडल 10 सूक्त 85, इंद्राणी शची पौलोमी मंडल 10 सूक्त 86-159, श्रद्धा कामायनी मंडल 10 सूक्त 151, रात्री भारद्वाजी मंडल 10 सूक्त 127. या सूक्तांमधून त्या काळामध्ये स्त्रियांना वेद ज्ञान, अध्ययन आणि मंत्र रचना करण्याचा अधिकार होता. देवी सूक्त ऋग्वेद 10-125 ऋषिका वाक अंभृणी यांनी रचलेलं प्रसिद्ध सूक्त आहे. आणि तरी आपण म्हणतो स्त्रियांना अधिकार नव्हता. हिंदू धर्मात स्त्रियांना अधिकार नव्हता. आहे ना. आपण वाचतच नाही. आपण वाचला पाहिजे. हिंदूंनो, आपल्याला जर ताठमानेने, स्वाभिमानाने हिंदू गर्व से कौम हिंदू आहे म्हणायचं असेल तर हिंदू धर्म समजून घ्यायला पाहिजे. हिंदू धर्माबद्दलच्या खोट्या नाट्या गोष्टी पसरवल्या गेल्यात, भ्रांती पसरवल्या गेल्यात. त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपली मूळ पुस्तकं, धर्मग्रंथ वाचले पाहिजेत. त्याशिवाय होणार नाही. ते जेव्हा घडेल तेव्हा हिंदू धर्माला हिंदू असण्याचा अभिमान वाटायला लागेल, ना की न्यूनगंड. हिंदू म्हणून एकत्र येऊया. हिंदू. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.